हा सुद्धा प्रश्न तपासावा लागेल। अर्थात आपल्याला जो शेवटचा भाग दिसतोय तो इतर आहे। या इतर मध्ये भाजपाचे बंडखोर आहेत, भाजपा समर्थित काही नगरसेवक आहेत आणि त्यामुळे हा सगळा आकडा महापौर बनवताना भाजपाच्या महायुतीच्या पारड्यात जाऊ शकतो। आत्ताच्या घडीला जर आकडेवारी केली तर 115 जागा आहेत महायुतीच्या, त्यांना बाहेरचं समर्थन आणखी 5 जणांचं मिळू शकतं, अजित पवारांच्या तिघांचं समर्थन मिळू शकतं, असं मिळून भारतीय जनता पार्टी 120 पर्यंतचा आकडा गाठू शकते। आपल्या सोबत आहेत अवधूत वाघ। अवधूत वाघ नमस्कार, प्रसाद काथे बोलतोय, माझा आवाज येतोय का? होय होय नमस्कार। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं अवधूत वाघ दिवसभर आपल्याला सांगत होते की भारतीय जनता पार्टी 3 आकड्यात जाईल। काय झालं, कुठं चुकलं याचं चिंतन करणार आहात का अद्यापही आपण करेसो कायदा हम करेसो कायदाच करणार आहात? याच्यामध्ये काय आहे वेगळं, आम्ही जिंकलो आहोत, जरा आमचा महापौर येतोय, तुम्ही जरी ऍड केलं तरी तुम्हाला कळेल की 114 ची मॅजिक फिगर आम्ही गाठलेली आहे। त्यामुळे हा चिंतन करण्याचा वेळ नाहीये, हा एन्जॉय करण्याचा आणि जल्लोष करण्याची वेळ आहे। ज्यांना चिंतन करायचंय त्यांना चिंतन करण्याचे सल्ले आपण द्यावेत। पण तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो की ज्यावेळी मी तुमच्या स्टुडिओमध्ये होतो त्यावेळी तुम्ही 99 आणि 100 असे काही काही वेगवेगळे आकडे दाखवत होता। त्यावेळी 120 वॉर्डच्या पेट्या पण खोलल्या नव्हत्या। त्यावेळी तुम्हाला आधी मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही सकाळी दाखवलेली ही आकडेवारी तुम्ही आणली कुठून? बिलकुल त्याचं उत्तर आहे जी, त्या अनुषंगानं माहिती जी आमच्यापर्यंत पहिल्या टप्प्यात पोहोचत होती ती तशीच होती आणि याचं कारण जबाबदारी न देतोय आम्ही सातत्यानं निवडणूक आयोगाकडे माहिती मागतो आहोत। निवडणूक आयोग अधिकृत माहिती देत नाहीये। आमचे प्रतिनिधी जे मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी तैनात आहेत त्यांच्याकडून आलेली ती माहिती होती आणि त्या आधारे आपण चर्चा करत होतो। मला आता पुढचा प्रश्न मग आता अवधूतजी आपल्याला विचारायचा आहे। आपण असं म्हणता आहात की आपण जिंकला आहात, आपण जिंकला आहात, आपला महापौर बनतोय, आपला महापौर बनत असल्यामुळे आपण आनंद व्यक्त करत आहात आणि अत्यंत समाधानी होण्याची ही वेळ आहे असं आपण म्हणता आहात। मला एक छोटासा प्रश्न आहे अवधूतजी, केंद्रात तुमची सत्ता आहे, महाराष्ट्रात तुमची सत्ता आहे, महाराष्ट्रात 237 आमदार तुमचे आहेत, केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे, 240 खासदार असून सुद्धा तुम्ही बहुमत तुमच्याकडे टिकवून ठेवलेलं आहे। असं सगळं असताना मुंबईमध्ये आपल्याला फक्त 88-85 याच दरम्यान खेळावं, यापेक्षा तर चांगली परिस्थिती गेल्या निवडणुकीत होती, तुम्ही 82 जागा निवडून आणलेल्या होत्या। मला वाटतं की आपण जरा ह्या निवडणुकीच्या निकालांचं थोडंसं अनालिसिस केलं तर आपल्याला कळेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला अगदी विधानसभेमध्ये सुद्धा 10 जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या। जर तुम्ही पाहिलं 227 ला 36 ने भागलं तर 6.3 ऍव्हरेज वॉर्ड येतो, तर 10 ला 6.3 ने गुणा म्हणजे साधारण 63 जागा त्यांच्या त्या कॅल्क्युलेशन्सनेच आल्या पाहिजेत। आम्हाला ज्यावेळी 14 जागा होत्या, 14 ला 6.3 ने गुणा एक्झॅक्टली तेच येत आहे। त्यामुळे विधानसभेमध्ये जे निकाल लागले होते साधारण त्याचीच रिप्लिका येते। काँग्रेसचे तुम्ही जर पाहिले तर काँग्रेसचे 3 आमदार निवडून आले होते, त्या तिघांना 6.3 ने गुणा, किती येते उत्तर बघा आणि तुमची आता आलेली निवडून आलेल्या कॉर्पोरेटरची संख्या गाठा। आता फक्त इथे काय झालेलं आहे की शिवसेनेचे 5 उमेदवार निवडून आले होते, 5 आमदार निवडून आले होते, 5 ला 6 ने गुणा 30 आलं पाहिजे, त्यातले थोडेसे कमी पडणार आहेत। त्यामुळे विधानसभेमध्ये झालेल्या निवडणुकींचं रिप्लिकेशन ऍक्च्युअली या इथे पडलेलं आहे। मनसेला एकही उमेदवार न येता त्यांना त्यांचे 9 कॉर्पोरेटर निवडून येत आहेत, हा त्यांचा फायदा आहे। बाकी 1 वर्षापूर्वी विधानसभेमध्ये लागलेलं चित्र आणि आता लागलेलं चित्र ह्याच्यामध्ये काडी मात्रही फरक नाही। जी अवधूतजी, आपण थोडंसं जोडलेले राहा आमच्या सोबत। या निमित्तानं आता सुषमाताई अंधारे जोडल्या गेल्या आहेत। सुषमाताई, आवाज येतोय माझा आपल्याला? बोला जी, या निकालाच्या अनुषंगानं आपल्याकडून विश्लेषण आणि आपलं या संदर्भातलं विवेचन ऐकायचं आहे। सकाळच्या वेळेला जी परिस्थिती होती ती बदलली आहे, ती परिस्थिती बदलल्याच्या नंतर सुद्धा भाजपवाले म्हणतायत की हा आनंदोत्सव करण्याचाच काळ आहे। भाजपाचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना फार असं रेटून बोलायची सवय आहे। मात्र 227 पैकी 72-73 जागा म्हणजे बहुमत नसतं। 227 पैकी तुमच्याकडे किमान 114 जागा जेव्हा असतील तेव्हा तुम्ही बहुमतात आहात। आता जे आकडे आहेत ते तुम्ही शिंदेचे आकडे जोडून स्वतःची पाठ थोपटून घेत आहात, हा एक भाग। दुसरं असं
की ठाकरे संपलेले आहेत वगैरे, ठाकरेंना धक्का, ठाकरेंकडून कुणीही गेला की ठाकरेंना धक्का, असं जे काही चित्र दाखवलं जात होतं ते किती खोटं आहे हे या निमित्ताने स्पष्ट झालं. कारण सदा सरवणकरांची दोन्ही पोरं जेव्हा हरतात, राहुल शेवाळेंच्या वहिनी हरतात, वायकरांची पोरगी हरते, प्रताप सरनाईकांच्या घरात पराभव होतो, तर हे सगळं यामिनी जाधवांचा निसटता विजय होतो, हे जर सगळं चित्र जर एकूण बघितलं तर लक्षात येतं की दिग्गज जरी गेलेले असले तरी सुद्धा ठाकरेंवर त्याचा यथकिंचितही परिणाम झालेला नाही. तिसरी गोष्ट अशी यामध्ये की या सगळ्या निकालांमुळे एक गोष्ट वारंवार स्पष्ट होत आहे की कायमच भाजपाच्या हे लक्षात आलं की आपण एक हाती कधीही मुंबईवरच काय, आपण पुण्यावर सुद्धा राज्य करू शकत नाही, मग काय करूया, मग फोडा आणि राज्य करूया. म्हणून मग इथे शिंदेंना फोडलं जातं, तिकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळवण्यासाठी पवारांच्या कुटुंबामध्ये आग लावली जाते. त्यामुळे लोकांची कुटुंब फोडणं, पक्ष फोडणं आणि एवढं करून सुद्धा, एवढी षडयंत्रांचं राजकारण करून सुद्धा भाजपाला तो बहुमताचा एक हाती आकडा घेता येत नाही. भाजपा आता पुन्हा तेच करेल. भाजपा विधानसभेच्या काळामध्ये स्वतःची खुर्ची बसवण्यासाठी त्यांनी शिंदे आणि अजितदादा दोघांना वापरून घेतलं आणि मग दोघांना अडचणीत आणायला सुरुवात केली. आता महापालिकेच्या वेळेला पुन्हा भाजपा तेच करणार की शिंदेंना वापरून घेणार महापौराच्या खुर्चीसाठी आणि मग पुन्हा शिंदेंनाच अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करणार. तर हे सगळं मला वाटतं की आमचा निकाल हा जास्त समाधानकारक आहे. आम्हाला आनंद आहे की करोडो रुपये पाण्यासारखे जेव्हा भाजपा निवडणुकीवर खर्च करत होती तेव्हा आमच्याकडे मात्र अत्यंत पोटाला चिमटा घेऊन काम करणारा निष्ठावंत शिवसैनिक ताकदीने उभा राहिला आणि आजचं जे काही यश आहे याचं संपूर्ण 100% श्रेय हे मुंबईतल्या शिवसैनिकांना जातं. थँक्यू सो मच. यांच्या निवासस्थानी विजयाचा जल्लोष होतोय. आपण एकदा ती दृश्य पटकन पाहणार आहोत. आवाज कुणाचा? शिवसेना. शिवसेना जिंदाबाद. अरे शिवडी विधानसभेत एकच राजा सुनील सीताराम साळवी. किंग मेकर. आता आपण जी दृश्य पाहतो आहोत ती उद्धव ठाकरे यांच्या घरातली आहेत आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेरची दृश्यही आहेत. दोन्ही ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत. उद्धव ठाकरेंचा आकडा हा 2 आकडी आहे, पण राज ठाकरे अद्यापही 1 आकडीवरच समाधान मानताना दिसत आहेत. या सगळ्याचा परिणाम कुठे कसा कधी झाला याचीही विश्लेषण आपण करतोय. अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत. अवधूतजी, भारतीय जनता पार्टी प्रवक्ता या नात्याने आपण या चर्चेमध्ये आहात. माझा आवाज येतोय? होय होय, बोला ना. थोड्या वेळापूर्वी सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया आपण ऐकली असेल. त्या म्हणत होत्या की ठाकरे संपले हा प्रचार अंगलट आलेला आहे. तुमच्या वाहिनीवर मी अनेक वेळा आलो आणि मी स्वतः म्हणालो की कुठचाही पक्ष कधीही संपत नसतो. 1984 साली 2 खासदार आमचे निवडून आले होते. त्यावेळी सुद्धा आमचा पक्ष संपला असं लोक म्हणत होते, आम्ही म्हणत नव्हतो. तिकडनं आम्ही 303 वर पोहोचलो. त्यामुळे कुठचाही पक्ष संपत नसतो, कुठचाही विचार संपत नसतो. छोट्या मोठ्या पद्धतीने तो राहतच असतो. त्यामुळे आम्ही हे कधीही म्हटलं नाही ठाकरे संपले, शिवसेना संपली असं आम्ही कधी म्हटलं नाही, याच्या पुढेही म्हणणार नाही. दुसरी गोष्ट, सुषमा अंधारे नवीन ठाकरे सेनेमध्ये दाखल झालेले आहेत. त्या विश्व प्रवक्ते आहेत. जगातील सर्व गोष्टींचं त्या ज्ञान आहे. त्यामुळे त्यांनी काय कमेंट केली त्याच्यावर कमेंट करायला मला काही फार रस आहे अशातला भाग नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबईच नव्हे तर इतर अनेक महत्वाच्या नगर पालिकांच्या निवडणुका झाल्यात, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यात. 29 पैकी 25 ठिकाणी निर्विवादपणे आम्ही आमच्या मित्रपक्षांसह आम्ही आमचा तिकडे सत्ता स्थापन करीत आहोत. सगळीकडे आमचा महापौर बसेल. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून आम्ही मुंबईमध्ये सुद्धा आमचा महापौर काही दिवसातच सत्तारूढ झालेला आपण पाहू. स्टँडिंग कमिटीपासून सर्व कमिट्यांची अध्यक्षपद सुद्धा आमच्याकडे असतील. आणि जर उद्धव ठाकरे यांचा पक्ष, राज ठाकरे यांचा पक्ष आणि सुषमा अंधारेंसारख्या त्यांच्या कार्यकर्त्या जर खुश असतील
तर अशी खुशी त्यांना आयुष्यभर लाभो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. एक आणखी माझा प्रश्न आहे छोटासा. या वेळेला भारतीय जनता पार्टीनं पूर्ण ताकद मुंबईमध्ये लावलेली होती. भारतीय जनता पार्टी ही गुजराती मुंबई लुटतायत आणि गुजराती मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार या प्रचाराला भेदू शकली नाही, म्हणून परत एकदा गेल्या वेळेच्या आकड्याच्या आसपासच राहिली असं म्हटलं तर? मग गेल्या वेळच्या आकड्याच्या आसपास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राहिलेत का? गेल्या वेळी त्यांना 84 जागा मिळाल्या होत्या आणि 7 जागा या मनसेला मिळाल्या होत्या. 84 अधिक 7 किती होतात? तर 91 होतात. आता त्यांना किती जागा मिळालेल्या आहेत? 66 आणि 6. म्हणजे त्या जागा ते राखू शकले का? नाही. तर त्याच्यामुळे मराठीचा भावनिक मुद्दा करून 2 ठाकरे एकत्र येऊन सुद्धा ते गेल्या वेळच्या जागा सुद्धा राखू शकले नाहीत. परंतु भारतीय जनता पक्ष मात्र गेल्या वेळी 82 जागा आल्या होत्या, यावेळी आमच्या किती आल्या? बर, यावेळेला तुमच्या 88 येताना दिसत आहेत. पण आता जर हाच तर्क लावायचा आहे अवधूतजी, आणखी एका प्रश्नासाठी माझ्याबरोबर थांबा. तर एका अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांना किती जागा मिळाल्या याचं गणित केलं तर 28 अधिक 66 अधिक 6 म्हणजे 72 अधिक 28 केलं तर 72 आणि 8 होतात 80 आणि 20 म्हणजे 100. मग असं बघायला गेलं तर बाळासाहेबांच्या विचारांना 100 जागा मिळाल्या असं कोणीही म्हणू शकतं. असा प्रतिवाद उद्या सकाळी संजय राऊत पण करू शकतात. 20 कुठच्या जागा आहेत? 28 शिंदेच्या आहेत. 28 शिंदेच्या, जी एक प्रकारे स्वतःला बाळासाहेबांचे सैनिक समजतात. उद्धव ठाकरे स्वतःला बाळासाहेबांचा मुलगा सांगतात. त्याचबरोबर राज ठाकरे स्वतःला बाळासाहेबांचा पुतण्या सांगतात. एकूणात काय तर या 3 मधला समभाव आहे तो बाळासाहेबांचा आहे. तर बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं 100 लोक निवडून येऊ शकतात मुंबईमध्ये, असा तर्क कुणी मांडला तर? नाही, मी तर म्हणतो 227 जण जे निवडून आलेली आहेत ती सर्वच बाळासाहेबांच्या विचाराला मानणारी आहेत. त्यात काही एमआयएम पण आहे, त्यामुळे त्यात काही एमआयएम आहे. कृपया हा तरी मुद्दा सोडून द्या. नाही, तुम्ही एमआयएमच्या माणसाला विचारा ते बाळासाहेबांच्या विचारांना तोडतात की मानतात, विचारा ना. ते नाहीच म्हणणार, आम्ही नाही तोडत म्हणणार. कळलं का? शेवटी तुम्ही एखाद्या व्यक्तीचं, कोणीही असो, बाळासाहेब ठाकरे असोत किंवा आदरणीय अटल बिहारी वाजपेयी असोत, ही सर्व मोठी नावं होती. त्यांचे विचार जे होते ते विचार कालातीत होते. त्याच्यानंतर त्यांच्या विचारांचा पायी होऊन राजकारण कोण करतं हे लोकांनी पाहिलेलं आहे. आणि बाळासाहेबांचे विचार ज्यांनी जिवंत ठेवलेले आहेत त्यांचा महापौर उद्या मुंबई महानगरपालिकेमध्ये बसणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पक्षाचा, ज्या युतीचा महापौर बसेल त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार जिवंत ठेवले आहेत, हे सत्य आहे. जी अवधूतजी, थोडंसं थांबवायची विनंती करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात नितीन गडकरींच्या घरातून संवाद साधतायत, ऐकूया.